आरक्षण विषयी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी चालू करतो। या पत्रकार परिषद आपण सगळे आला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले सगळ्यांचे स्वागत करतो। पण तो मेसेज सगळ्यापर्यंत गेला नाही, त्यामुळे काही जण काल येऊन गेले, त्याबद्दल मी या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। सुरुवातीलाच काल आंतरवाली सराटीला आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरेचा राज्य सरकारनं काढलेलं ड्राफ्ट नोटिफिकेशन हे त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी जे मुद्दे सांगितले होते त्यांना जे अभिप्रेत होतं त्या पद्धतीचं नाही, म्हणून सरकारनं आम्हाला म्हणजे जरांगे पाटलाला अभिप्रेत असलेलं सगळे सोयऱ्याचं नोटिफिकेशन काढावं आणि त्यासाठी त्यांनी 13 तारखेवर वेळ दिली। हे सगळे सोयऱ्याचं जो काही ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे आपण सगळे साक्षीदार आहे त्याला। पहिल्या दिवशीपासून मी त्याला विरोध केला होता आणि सांगितलं होतं फक्त मराठाच नव्हे तर सगळ्या जातीसाठी, ओबीसी असतील, विजेएनटी असतील, भटक्या असतील, एससी असतील, एसटी असतील, स्पेशल बॅकवर्ड क्लास असतील, ह्या सगळ्या समाज घटकासाठी हे चुकीचं आहे, घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे। त्यामुळं याची अंमलबजावणी करू नये आणि चुकीची मागणी या ठिकाणी करू नये म्हणून पहिल्या दिवशी कोण सांगितलं होतं, परंतु ते रेटलं गेलं। पण काल पहिल्यांदा जरांगे पाटलांनी सांगितलं की ते जे काही नोटिफिकेशन आहे ती त्यांची मागणी नाहीये, त्यांची जी मागणी त्यामध्ये ती आलेली नाही, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। कारण की हे एकदा मान्य केलं तर मराठा आरक्षणाचा लढा हा योग्य दिशेवर येईल आणि जो काही जाती जातीमध्ये विनाकारण संघर्ष झालाय आणि 8 लाख त्या ठिकाणी आक्षेप अर्ज त्या याच्यावर आले, म्हणजे ज्यांनी तो ड्राफ्ट नोटिफिकेशन काढला असेल, कारण आंदोलक मागणी काही करू शकतो, पण ज्यांनी ड्राफ्ट नोटिफिकेशन काढला तो माणूस किती महामूर्ख असेल की एका ड्राफ्ट नोटिफिकेशनवर 8 लाख आक्षेप येऊ शकतात आणि संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ होऊ शकतो। आणि माहिती आहे की कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन हा केंद्र सरकारचा विषय आहे, राज्य सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, राज्य सरकार त्यामध्ये कसलीही बदलाबदल करू शकत नाही। काही जरी मागणी असेल तर जे काही वर्डिंग त्यामध्ये आहे पूर्वीपासून त्या वर्डिंग पासून राज्य सरकारला बदल करता येणार नाही हे माहीत असताना सुद्धा त्या पद्धतीने काढलं। मुंबई मार्केट कमिटीमध्ये लाखो मराठा आंदोलकांची त्या ठिकाणी फसवणूक केली आणि फसवणूक करण्यासाठी ते काढलं, म्हणून त्या नोटिफिकेशनवर ज्यांची सही आहे त्या सुमंत भांगे यांच्या विरुद्ध राज्य सरकारनं खातेनिहाय चौकशी केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ही माझी दुसरी या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून मनोज जरांगे पाटील मी यांचं अभिनंदन करतो की त्यांना अभिप्रेत असलेला जो काही सगळे सोयरेची व्याख्या आहे ती त्यांनी राज्य सरकारकडे दिली पाहिजे आणि राज्य सरकारनं आणि विशेषतः ज्यांनी आता मध्यस्थी केली त्या शंभूराजे देसाईंनी 13 तारखेपर्यंत त्यांना अभिप्रेत असल्याप्रमाणे कायद्याशी सुसंगत अशी सगळे सोयरेची व्याख्या करून त्यामध्ये सामावलं जाईल मराठा समाज, अशा पद्धतीचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं पाहिजे। आणि हे जे काही काढलेलं ड्राफ्ट नोटिफिकेशन त्याच्यावर आलेल्या 8 लाख ह्या सगळ्या त्यांनी त्या ठिकाणी वेगत केला पाहिजेत आणि समाजामध्ये ज्या पद्धतीनं आज समाज दुभंगून गेला त्यामुळं तो विषय या ठिकाणी बंद केला पाहिजे, अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। काल त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली संध्याकाळी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सगळे सोयऱ्याचा जो राज्य सरकारनं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेला आहे तो त्यांच्याकडे ज्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं सरकारचं आंतरवाली सराटीला, न्यायमूर्ती सुक्रे त्यामध्ये होते आणि त्यावर वादंग झालं होतं, काही लोकांनी टीकाही केली होती आणि त्या दिवशी जी शब्दरचना त्यांनी सांगितली होती आणि ज्या पद्धतीनं काढा म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीचा तो नाहीये। त्यामुळे समाजाला मान्य असलेला त्यांनी सांगितलेला सगळे सोयरेची जी व्याख्या आहे ती सरकारनं घेतली पाहिजे हे त्यांनी काल रात्री सांगितलं पाहिजे। असं कोणती व्याख्या जरांगे पाटलांचे नेमके वर्ड आहेत, त्यांचे जे वर्ड आहेत जरांगे पाटलांनी जे शासनाकडे मागणी केली ना सगळे सोयरे, तर तो ड्राफ्ट आहे का तुमचं? तो ड्राफ्ट माझ्याकडे नाही, जो काही कारण
तो ते कोणाला सांगत नाही, तर नुसतं ते केलं पाहिजे म्हणून सांगतात ना, म्हणजे लोकांना माहित झालं. त्याच्यामध्ये समाजाची जी अनेक दिवसापासूनची मागणी आहे आणि जी मागणी त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी सांगत नाही, पण मागणी अशी होती की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मराठा समाजामध्ये सामाजिक मान्यतेने लग्न होतात, त्याला कायदेशीर मान्यता आहे, सामाजिक मान्यता आहे, पण तो आईची जात मुलाला मिळत नाही. तिकडली जर मुलगी इकडे आली तर ती जिल्हा परिषदला उभं राहू शकते, पंचायत समितीला उभं राहू शकते, सगळे लाभ तिला होतात, पण ते मुलाला मिळत नाही. त्यामुळे समाजाची सातत्याने मागणी होती, विशेषतः विदर्भाच्या सीमेवर जिल्ह्याची, की आईची सुद्धा जात ही मुलाला मिळालं पाहिजे किंवा मुलाला स्वातंत्र्य असलं पाहिजे, की आईची जात लावायची का वडिलाची जात लावायची. आणि ही समाजाची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. ती कायद्याच्या कसोटीमध्ये कशी बसवायची हे सरकारचं काम आहे आणि सरकारने ती बसवली पाहिजे, त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे. विनाकारण समाजाची दिशाभूल करून काहीतरी खोटे ट्राप त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी राज्याचं वातावरण बिघडू नये ही माझी राज्य सरकारला विनंती आहे. दुसरा विषय असा आहे की परवा भुजबळ साहेब या ठिकाणी आले, एक आंदोलन चालू होतं, ते आंदोलन संपवल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यापूर्वीच मुंबईत त्यांनी सांगितलं होतं की त्यांना लेखी देण्याची काही गरज नाही, ते माझेच कार्यकर्ते आहेत, त्यामुळे मी गेल्यानंतर त्यांचं आंदोलन संपून जाईल. त्यांची मागणी एकच होती पहिल्या दिवशीपासून की मराठा समाजाचा सरसकट कुणबीमध्ये समावेश करू नका. त्यांची ती मागणी आहे, तिला विरोध असायचं काही कारण नाही मला किंवा कुणालाच. पण यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी आता 2 मिनिटात आपल्याला झेराक देतो. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची सरकारबरोबर चर्चा झाली होती. त्यांनी प्रखर आंदोलन केलं होतं. त्यानंतर सह्याद्रीमध्ये बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे विषय झाले त्या विषयानुसार राज्य सरकारनं 15 GR काढलेले, 15 GR, आणि त्याची तारीख आहे 17 ऑक्टोबर 2023. 17 ऑक्टोबर 2023 ला 15 GR राज्य सरकारनं काढलेले आहेत आणि त्यामध्ये नन अदर दॅन अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन, अप्पर मुख्य सचिव वित्त, प्रधान सचिव नियोजन, प्रधान सचिव उद्योग, प्रधान सचिव नगर विकास, प्रधान सचिव गृहनिर्माण, प्रधान सचिव ग्राम विकास, प्रधान सचिव आदिवासी विकास, सचिव सामान्य विद्यापन, सदस्य सचिव राज्य मागासवर्ग आयोग, हे सगळे त्या बैठकीला होते. सगळं मंत्रिमंडळ होतं, मुख्यमंत्री होते, ओबीसी समाजाचे सगळे नेते होते. हे 15 GR मधला पहिला जर मुद्दा कुठला असेल, मराठा समाजातील व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नका. आणि मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत आणि शासनाचा GR आहे सामान्य प्रशासन विभागाचा, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात येणार नाही. तसेच कुणबी जात प्रमाणपत्र देताना आवश्यक त्या जुन्या नोंदी तपासूनच जात प्रमाणपत्र देण्यात येईल. मग ह्याच मागणीसाठी भुजबळ साहेब एक आंदोलन बसवतात. 10 दिवस ते आंदोलन चालवतात आणि ते हाके घटनातज्ञ असल्यासारखं इथं बघून काहीही बेताल बडबड करतात की मराठ्याच्या मागे कू लावून खाडाखोड केली, ओ लावून खाडाखोड केली, कुणबी मराठा असं चालत नाही. तर मी आपल्याला एक GR दिलाय, 95चा GR आहे, 95चा, आणि 2018चा तो GR आहे. तो GRच असं म्हणतो की ज्या GR मुळे जे परवा जे बोलले गिरीश महाजन यांचा समावेश झाला 2018च्या GR नुसार 1968 अन्वये स्पष्ट केले आहे या जातींना धुळे व जळगाव जिल्ह्यातील त्या जिल्ह्याच्या बोली भाषेनुसार लेवे पाटील, लेवे पाटीदार, रेव पाटीदार, रेवे पाटील, रेवे, ले डॅश पा, LP वगैरे काही जरी असलं तरीही त्यांना त्या जातीमध्ये गृहीत धरलं जातं आणि त्याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारचे आदेश आहेत. आणि हाच आदेश राज्य सरकारनं परत 2018ला त्यामध्ये परत दुरुस्ती केलेली आहे, त्याची मी कॉपी देतो. आणि यामुळं जातीच्या संदर्भात समाजाच्या रूढ नावाने, आडनावाने, जातीने संबोधित अशा नोंदी जुन्या अभिलेखित झाल्याचे आढळल्यास, जातीच्या बाबतीत काही अपभ्रंशित उल्लेख होत असल्यास, तशा जुना नोंदी असल्या, उदाहरणार्थ फक्त ले डॅश आणि पा डॅश असेल तर त्याला लेवा पाटीदार, फक्त कू डॅश असेल किंवा कू न असेल तर त्याला कुणबी, अशा पद्धतीनं गृहीत धरून त्यांना प्रमाणपत्र वितरित करावे. अशा प्रकारचे आदेश हे राज्य सरकारनं एकदा नाही 2दा काढलेत आणि त्याची संपूर्ण राज्यामध्ये अंमलबजावणी आहे.
मग मराठवाड्याला मराठ्यासाठी काय वेगळा न्याय आहे का? हा कुठलं राज्य सरकारचं शासन आदेश आहेत, 68चा आहे, 95चा आहे आणि 2018चा आहे. जर अशा पद्धतीने काय होत असेल तर त्यामध्ये नोंदी दुरुस्ती करायच्या. हे सक्षम अधिकाऱ्याला त्यांनी परवानगी दिलेत आणि या पद्धतीने राज्यामध्ये लाखो लोकांना प्रमाणपत्र मिळाले. दुर्दैवाची गोष्ट एवढीच होती की मराठवाडा विभागामध्ये कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित केले जात नव्हते. जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं 1,20,000 ते 1,30,000 लोकांना मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित झालेले. त्यापूर्वी ते नव्हते. मग त्यामध्ये ह्या GR प्रमाणे ज्या नोंदी असतील त्या नोंदीला कुणी विरोध करायचं कारण नाही. शासन आदेश आहे आणि विनाकारण वातावरण खराब करायचं आणि मराठा समाजाच्या तरुणाचे माथे वाढवायचं आणि हे करायचं, तर हे उद्योग भुजबळ सारख्या राज्यातील ज्येष्ठ मंत्र्याने या ठिकाणी करू नयेत. याच पद्धतीने ही जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 15 GR आहेत. आता प्रत्येक GR या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आणि यातला शेवटचाच फक्त एक भाग सांगतो की कुणबी समाजासाठी महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी शासनानं निधी उपलब्ध करून देणं आणि या पद्धतीनं शासनानं 100 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे ज्या काही ओबीसी समाजाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या 17 ऑक्टोबर 2023 रोजी 15 मागण्या आहेत, हे सगळ्या मी आपल्याला देतो. या सगळ्या राज्य सरकारनं मान्य केलेले जे GR झालेत, अर्थसंकल्पीय तरतूद झालेत आणि ते सगळे कामं त्या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि मराठा समाजाला कुणबीमध्ये सरसकट आरक्षण देणार नाही. एकीकडे मराठा समाजाला वेगळं खेळायचं, कुणबीला वेगळं खेळवायचं आणि कुणबींना GR काढून लिहून दिलं या ठिकाणी की मराठ्यांचा सरसकट समावेश करण्यात येणार नाही. आणि दुसरा महत्वाचा भाग या ठिकाणी आहे की मराठवाड्यामध्ये आज जे काही प्रमाणपत्र मराठ्यांना वितरित होतात यासाठी राज्य सरकारनं कसलाही नवा शासन आदेश काढलेला नाही. जो काही जुना कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा कायदा आहे त्या कायद्यामुळे जे पात्र असतील, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना पुरावे तपासून शासकीय यंत्रणेमार्फत या ठिकाणी प्रमाणपत्र निर्गमित केले जातात. आणि त्या पद्धतीनं जवळपास 2 कोटी मराठवाड्यातल्या फक्त 1,20,000 मराठ्यांना या ठिकाणी तशा पद्धतीने प्रमाणपत्र मिळाले, जे राज्यामध्ये त्याची संख्या 54 किंवा 56 लाख आहे. तर सातत्यानं राज्य सरकार दिशाभूल करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या नंतर राज्यामध्ये 56 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले अशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी करते. तर या ठिकाणी जी काही लक्ष्मणराव हाके यांची मागणी, त्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे की राज्य सरकारनं राज्यामध्ये वितरित केलेल्या कुणबी प्रमाणपत्राचं श्वेतपत्रिका या अधिवेशनातच काढली पाहिजे. आणि शिंदे समितीच्या नंतर किती लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेत आणि शिंदे समितीच्या पूर्वी किती लोकांना प्रमाणपत्र दिलेत याची आकडेवारी त्यांनी स्पष्टरित्या समाजासमोर आणली पाहिजे. कारण माझ्याकडे ऑथेंटिक आकडेवारी आहे, माहितीच्या अधिकारामध्ये मी आकडेवारी घेतलेली आहे की मराठवाड्यामध्ये 1,30,000 कुणबी नोंदी आहेत, मराठवाड्याच्या बाहेर जवळपास 52,70,000 नोंदी आहेत. ह्या नोंदी ज्या आहेत 1967 पासूनच्या नोंदी आहेत, त्या काय आजच्या नोंदी नाही. किंवा एका दिवसामध्ये काही 54 लाख लोकांना या मराठवाड्यात बाहेर 52,70,000 आणि त्या वेळोवेळी निर्गमित झालेल्या आहेत, त्या काय एकाच दिवशी निर्गमित झालेल्या नाही. 67 पासूनचे आहेत ना, आपण जे 0 इयर धरतो ते 67 धरतो, त्यामुळे 67 पासून ते झालेले ते काय आज झालेलं नाही. आणि त्यामध्ये सगळे समाज घटक आहेत. आणि यामध्ये पुन्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा म्हणजे फक्त मराठाच नाही, मराठा कुणबी आधी असेल, कुणबी नंतर असेल, या पद्धतीनं मराठ्यामध्ये वेगवेगळ्या 7 पोट जाती आहेत. त्या सगळ्या 7 पोट जातीला मराठवाड्याच्या बाहेर हे सगळे प्रमाणपत्र मिळतात, त्याला कुणीही रोकत नाही. शासनाने जी काय पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे दिले जातात. आणि शासनाचा जो काही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा जो काही सक्षम अधिकारी आहे तो हा निर्गमित करतो. जर एखाद्या प्रमाणपत्राबाबत कुणाला तक्रार असेल तर वैयक्तिक तक्रार त्यांनी करावं लागेल. असं इथं बसून मी म्हणू शकत नाही की 54 लाख प्रमाणपत्र रद्द करा. हे हाकेला घटनेच्या कुठल्या कलमामध्ये दिसलंय हे मला माहित नाही, तर ते बसल्या बसल्या सांगतात 54 लाख नोंदी रद्द झाल्या पाहिजे. हा काय खेळ आहे का? आणि रद्द करता म्हणजे कुणाचं करताय तुम्ही? त्या गडचिरोली पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत सगळ्या लोकांच्या तुम्हाला प्रमाणपत्र रद्द करावं लागेल आणि तुम्हाला परवडणार आहे का?
आणि ओबीसी चळवळीमध्ये सगळ्यात आघाडीवर असलेले आणि न्याय मिळवून देणारे लोक कुठे असतील, ते मराठवाड्याच्या बाहेर असलेले कुणबी लोक आहेत. ते सक्षमपणे हे चळवळ चालवतात, राजकारण करत नाहीत. म्हणून हे ज्या पद्धतीनं बबनराव तायवाडेने एका बैठकीमध्ये 15 GR काढले, त्यांनी गेल्या 1 वर्षामध्ये 47 GR ओबीसी साठी काढले. ज्यांनी एकही GR काढला नाही, एकही मागणी केली नाही, ते केवळ मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलन चालवतात. मला काही न्याय मिळून घ्यायचा त्यासाठी आंदोलन करणं मी समजू शकतो, पण कुठल्या तरी जातीला एखाद्या अन्याय झालाय त्याच्यावर आणि तिला जर प्रमाणपत्र मिळत असेल त्याला विरोध करायचा आणि वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करायचं, हे भुजबळासारख्या नेत्याला शोभत नाही. कारण त्यांनी बसवलेले आंदोलन आहे म्हणजे पूर्ण जबाबदारी भुजबळाची. पण भुजबळाच्या विरोधात की भुजबळ जे करतायत आणि ज्या पद्धतीने या राज्यामध्ये वातावरण पेटवतात, एक तर त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये, मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पाहिजे, अजितदादांनी त्यांना मंत्रिमंडळात काढलं पाहिजे. नाही या संदर्भामध्ये राज्यपालाला भेटून भुजबळाच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी तक्रार करणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जो काही वाद चालू आहे की मराठवाड्यामध्ये कुणब्याला प्रमाणपत्र द्यायचे का मराठ्याला द्यायचे, मी शिंदे समितीला निवेदन दिलेलं आहे आणि यातला माझा 5वा मुद्दा मी सांगितलाय. 1884 ची पहिली जनगणना 1884, 1891, 2001, 2011, 2021 आणि 2031. कारण जातनिहाय जनगणना शेवटची कुठली झाली असेल तर 2031 ला झाली. आणि ह्या सगळ्या जातनिहाय जनगणनेमध्ये त्यातले एक सेन्सस आहे माझ्याकडे, हे सगळे सेन्सस जे नाहीत ते सगळे आपल्याकडे आहेत. ज्याला कुणाला त्याची 251 ज्याला कुणाला पाहिजे असेल ते देऊ. तर त्यावेळेस 2 जाती, ज्या जाती गट होते त्यामध्ये एक अप्पर कास्ट लँड होल्डर जात होती आणि दुसरी कल्टिवेटरची गॅंग आहे, गट आहे कल्टिवेटर म्हणून. हा सगळा कधीपासून आहे 1884 पासून. कल्टिवेटर मध्ये ज्या जाती आहेत हा त्यातला कल्टिवेटरचा ग्रुप आहे तक्त्याप्रमाणे. त्या कल्टिवेटर मध्ये कापू आज ज्यांच्या भरोशावर केंद्रातलं सरकार टिकून आहे ते आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि त्यांची जी जात आहे ती कापू, येल्लम्मा हे लँड होल्डर मध्ये आहेत. फक्त 2च जाती आहेत आणि ब्राह्मण हे लँड होल्डर मध्ये आहेत. आणि बी जे कल्टिवेटर इन्क्लुडिंग ग्रोअर्स ऑफ स्पेशल प्रॉडक्ट, शेती करतात, शेती करतात. त्यामध्ये जाती कुठल्या आहेत? हटकर, कोळी, कुणबी, लोधी, माळी, मराठा, मुन्नार, तेलंगा आणि बंजारा. मराठा हा मराठा म्हणून त्या समाज घटकामध्ये 1884 पासून ते 2031 पर्यंत कल्टिवेटर म्हणजे आजच्या ओबीसी जातीमध्ये आहे. आणि ज्यावेळेस आंध्रचं रिऑर्गनायझेशन झालं, निजाम स्टेट संपलं, मराठी भाषिक म्हणून 1960 ला महाराष्ट्रामध्ये आपण आलो, त्याच वेळेस या जाती घटकाबरोबर मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यायला पाहिजे होतं. कुणबी सोडून द्या, कुणबी हा वेगळा विषय आहे, कुणबी आहे त्यामध्ये मराठा, पण मराठा म्हणून सुद्धा मराठा हा कल्टिवेटर गटात आहे, त्याला ओबीसी गटात ठेवलेलं आहे. आता यातलं बघा, हटकर, कोळी, कुणबी, लोधी, माळी, मराठा, मुन्नार, तेलंगा आणि बंजारा. मराठा सोडल्यानंतर सगळ्या जाती ओबीसी मध्ये घेतल्यात त्यातल्या, फक्त मराठाच त्या ठिकाणी सोडलाय. म्हणून जी मागणी आहे आता की त्यावेळेस जी ऐतिहासिक चूक झाली, मराठा समाजाने त्यावेळेस असं ते कुणी लावून धरलं नाही त्यांच्या पुढाऱ्यानं, तर मराठ्यांना मराठा म्हणून सुद्धा ह्या घटकामध्ये आरक्षण मिळणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी जे काही पुरावे आहेत ऐतिहासिक, सेन्सस पासून सगळे राष्ट्रीय दस्तावेज जे आहेत, म्हणून महाराष्ट्र सरकारकडे आम्ही मागणी केली की 1884 पासून 1931 पर्यंत जे काही कल्टिवेटर गटामध्ये मराठा आहे त्याला मिळालं पाहिजे. आणि जर राज्य सरकारने मंजूर केलं नाही, त्यांना निवेदन दिले, तर आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी एक याचिका दाखल केली की मराठ्याचं जे स्टेटस निजामकालीन होतं ते स्टेटस राज्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि मराठा हा इन्क्लूड करून घेतला पाहिजे. त्याशिवाय मराठ्याचा हा प्रश्न या ठिकाणी संपणार नाही आणि त्यांना न्याय मिळणार नाही. हीच परिस्थिती उद्भवली होती राजस्थानमध्ये. धौलपूर म्हणून एक संस्थान आहे जिच्या राजे वसुंधरा राजे आहेत, त्यांची फॅमिली, आणि जयपूर हे संस्थान आहे जे या दोन्ही संस्थानातल्या जाटाचा त्या ठिकाणी ओबीसी मध्ये समावेश नव्हता. हे वॉरियर कम्युनिटी समजलं जायचं, जसं मराठा समजला जातो. वसुंधरा राजे मुख्यमंत्री असताना 2018 ला त्यांनी निर्णय घेतला आणि या दोन्ही याच्यातल्या जाट जातीला त्यांनी ओबीसी मध्ये मान्यता दिली. सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली आणि आज धौलपूर आणि जयपूर मधला जाट समाज हा केंद्राच्या यादीत आहे, राज्याच्या यादीत आहे.
आणि ह्याच पद्धतीने आपण नेहमी सातत्याने चर्चा करतो की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण कसं आहे. तर आजच्या सारखीच परिस्थिती उद्भवली होती अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, आणि जयललिता तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तामिळनाडूचं आरक्षण हे 9व्या शेड्यूल मध्ये घालून घेतलं होतं. म्हणजे काही 10% आरक्षण या ठिकाणी दिलंय माननीय मुख्यमंत्र्यांनी, 50%च्या पुढचं. तो राज्य सरकारला अधिकार नाही, ते टिकणारं नाही. आताच बिहारचं आरक्षण उडालेलं आहे. जर याला संरक्षण द्यायचं असेल तर हे आरक्षण 9व्या शेड्यूल मध्ये घालणं आवश्यक आहे. आणि ती परिस्थिती आज उद्भवलेली. म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती आहे, त्यांना मी भेटणारी आहे की राज्यातलं मराठा आरक्षण हे 9व्या शेड्यूल मध्ये आपण घालून घेतलं पाहिजे. आणि नसेल तर तुम्ही सत्तेमध्ये सहभागी झालं नाही पाहिजे. कारण बाकीच्या राज्यामध्ये जे आहेत, चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, यांनी राज्यासाठी आणि समाजासाठी सत्तेमध्ये पाठिंबा देण्यासाठी काही मागून घेतलंय. तर मराठा समाजासाठी एकनाथराव शिंदे साहेबांनी मागून घेतलं पाहिजे आणि राज्यातील मराठ्यांना त्या ठिकाणी 9व्या शेड्यूल मध्ये घालण्यासाठी आणि संसदेची मान्यता देण्यासाठी त्यांनी आपल्या सत्तेचा वापर करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दादा, प्रश्न असा होता की मराठा हा ओबीसी मध्ये आहे, मग तसा जी आर हा छगन भुजबळांनी वाचला नाही का, किंवा ते नेहमी वारंवार विरोध करता मराठा समाजाला? ह्या राज्यामध्ये सगळ्यात अज्ञानी माणूस कोण असेल तर छगन भुजबळ आहेत. त्यांना काही कळत नाही, त्यांना घटना कळत नाही, कायदा कळत नाही. ज्या मंत्रिमंडळात ते शेंगदाणे फुटाणे खात बसतात, त्या मंत्रिमंडळाने काय निर्णय घेतले आणि त्या निर्णयाद्वारे राज्यामध्ये काय चालू आहे हेही त्यांना कळत नाही. मग त्या मंत्रिमंडळात ते बसतातच कशासाठी, हा माझ्यासारख्याला एक प्रश्न आहे की जे निर्णय मंत्रिमंडळात त्यांच्या सहीने निघाले त्या निर्णयाला लोकात येऊन ते विरोध करतात. म्हणजे नेमकं हे काय, हे न पटणार आहे. नैतिक दृष्ट्या, कायदेशीर तो सोडा, पण नैतिक दृष्ट्या सुद्धा हा भ्रष्टाचार आहे की ज्या मंत्रिमंडळात बसून आपण आदेश काढतो त्याला लोकात जाऊन आपण विरोध करतो. पण भुजबळांना मंत्रिमंडळात राहण्याचा 1 मिनिटही अधिकार नाही. त्यांनी मंत्रिमंडळातून बाजूला झालं पाहिजे. सगळे सोयरे शब्दापासून मराठ्यांना आरक्षण मिळतं असं तुम्हाला वाटतं का? मराठ्यांना कुणबी म्हणून देऊ नये असं तुम्हाला वाटतं? सध्याचा जो काही ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेला आहे ती पूर्ण मराठा समाजाची फसवणूक होती. त्यामध्ये त्यांनी जे काही पूर्वीचाच जो काही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा कायदा आहे, पितृसत्ताक पद्धतीनं जे आपण म्हणतो तेवढ्याचाच फक्त समावेश आहे. पण ऍडिशनल टू दॅट त्यांनी त्यामध्ये सजातीय विवाह शब्द टाकला आहे. म्हणजे विदिन द कास्ट आणि जातीतच लग्न झालं पाहिजे. आणि सामाजिक मान्यता काही जरी असेल तर कुणबी आणि मराठा हे लग्न सुद्धा सजातीय होत नाही. आणि आज आपण चाललोय पुढे 21व्या शतकात आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्या जाती टाकल्या. म्हणजे उद्या जर ब्रॉडर वे मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या मुलाला व्हॅलिडिटी द्यायची, हा जी आर याच्यामध्ये जी आर मध्ये कन्व्हर्जन झालं तर त्या मुलाला व्हॅलिडिटी मिळणार नाही. रामदास आठवले साहेबांच्या मुलाला व्हॅलिडिटी मिळणार नाही, कारण त्यांची जी धर्मपत्नी ही दुसऱ्या जातीची, सजातीय नाही तो विवाह. आणि आपल्यापैकी कुणाचा जर विवाह सजातीय नसेल, मागासवर्गीय जरी असला तो, आणि त्याचा विवाह सजातीय नसेल तर त्याच्या मुलाला व्हॅलिडिटी मिळणार नाही. अशा पद्धतीनं बिंडोक पद्धतीनं तो सगळे सोयरेचा शासन आदेश त्यांनी मसुदा काढलेला आहे. पण पहिल्या दिवशीपासून आपण त्याला विरोध केला होता. हा समाजाच्या हिताचा नाही, सगळ्यासाठी आणि बिंडोक पद्धतीने काढलेला आहे तो, आणि तो रद्द करण्यात यावा. आणि तुम्ही बघा, 8 लाख जर समजा हरकती राज्यामधून येत असतील तर किती मोठ्या प्रमाणावर समाजाचा त्याबद्दल रोष आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. लक्ष्मण हाकेंनी आता काय असतं, त्या सकाळी पहाटे 5, 5:30 वाजता उठवलं समजा तुम्हाला किंवा मला, हातात एक जी आर दिला आणि सांगितलं तुमचे सगळे प्रश्न मिटले, आणि स्वतः मुख्यमंत्री, सुमन भांगे सारखे सेक्रेटरी हे समोर दिसले. अभ्यासक होते नाही मला माहित नाही, पण दिसले तुम्हाला म्हणले तुमचे प्रश्न मिटवले, तर त्या भरोसा माणूस ठेवतो की चला आपल्यासारखं झालं असतं. त्याला नाकार, संशयाचा फायदा आपण दिला पाहिजे. लक्ष्मण हाकेंनी उल्लेख केला होता की हायकोर्टात एक आता औरंगाबाद खंडपीठामध्ये एक निर्णय झालेला आहे की कुणबी आणि मराठा वेगळे आहेत म्हणून. कुणबी आणि मराठा हे 1967 पासूनच वेगळे आहेत. मी आता तुम्हाला दाखवलं 1884 पासून वेगळे आहेत. ती एक नाहीतच आहेत. तो सगळे जो जी आर आहे तो जी आरचा अर्थ तो होता की सगळे कुणबी आणि मराठा सामाजिक, बघा यात 2 फरक आहे, बेसिक समजून घ्या. सामाजिक मान्यता काय म्हणते, आता मराठ्याचे आणि कुणब्याचे लग्न होतात का नाही? इथं बसल्यापैकी प्रत्येक जण सांगू शकेल 10 लोकांचे नाव तरी मराठ्याचे आणि कुणब्याचे लग्न होतात. आता आमचे रामनगरचे शिजूळ घ्या किंवा वागरूळचे लोक घ्या, सगळ्याचे विदर्भात लग्न होतात, ते सगळे कुणबी आहेत. इकडली मुलगी तिकडे दिलेली इकडे मुलगी, हे झालं सामाजिक मान्यता. पण त्याला कायदेशीर मान्यता आहे का?
कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये जर मला जायचंय तर बेसिकली माझा समावेश कुणब्यामध्ये असला म्हणजे ओबीसी घटकामध्ये असला पाहिजे. आणि आपल्यामध्ये काय झालंय, कालेलकर कमिटी पासून जी राष्ट्रीय कमिटी होती, ओबीसीच्या जात घटकाला नंबर दिलेला आहे, तर तो नंबर जोडावा लागतो तरच तो विवाह जातीय होतो, नाही तर होत नाही तो. पण कुणबी आणि मराठा 84 क्रमांकावर जात मराठा आणि कुणबी आहे. काकासाहेब कालेलकर कमिटी पासून 84 नंबर काहीतरी सांगा. सांगतो तुम्हाला, काकासाहेब कालेलकर कमिटी पहिली, त्यानंतर देशमुख कमिटी राज्यानं नेमली होती, त्यानंतर बीपी मंडल आयोग, त्यानंतर बापट आयोग आणि शेवटचा गायकवाड आयोग. या कुणीही मराठा, तुम्ही काय विचारलं सर? 84 तर या कुठल्याही कमिटीनं मराठ्याला, आता आत्ताची कमिटी हे सोडून द्यायची सुप्रे, मराठ्याला मागास ठरवलेलं नाही आणि त्याला कोर्टाने मान्यता दिलेली नाही. जर मराठा मागासच नाही, इतर मागास वर्गामध्ये त्याचा समावेशच नाही, त्याला क्रमांक कसा भेटल? बेसिक प्रश्न आहे. मी ब्राह्मणच नाही आणि मी म्हणायचं ब्राह्मण यादीमध्ये माझा 101 वर नंबर आहे, आणि तो आधी ब्राह्मण आहेस का? मी इतर ओबीसी मध्ये मराठ्यात समावेश आहे का? आज पण कुठल्याही आयोगाने राष्ट्रीय केला नाही किंवा हे केला नाही, तर मराठा येईल कुठे तिथून? त्या ठिकाणी ढवर नावाची जात आहे, ढवर, आणि नंतर माळी आणि त्यानंतर तिली 182 आणि 83. तर विनाकारण हा प्रचार केला जातो की 180 वर मराठा होता आणि तो शरद पवारांनी वगळला. जर कुठल्याच आयोगानं मराठ्यांना मागास ठरवलं नाही, सामाजिक मागास, इतर मागास वर्गामध्ये त्यांचा समावेश केला नाही, त्याआधी मराठा येईल कुठून? जरांगे पाटलाची मग मागणी पूर्ण चुकीची असं वाटत नाही का तुमच्या? राज्य सरकारनं त्यांची फसवणूक केली. त्यांची जी मागणी होती ती मागणी त्याच्यामध्ये इन्क्लूड केली नाही. त्यांना सांगितलं की तुमच्या मागणीचा आम्ही याच्यामध्ये समावेश केलाय आणि यामधून तुमचे प्रश्न सुटतील, पण प्रश्न सुटत नाही, प्रश्न वाढतात. याच्यापूर्वी कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये कुठेही सजातीय विवाह हा शब्द नाही, कुठेही ग्रह चौकशी करा हा शब्द नाही. ग्रह चौकशी करा आणि ग्रह चौकशीमध्ये सिद्ध झालं पाहिजे की ते दोघांची कास्ट एक आहे, त्यांचा विवाह सजाती आहे, ती फसवणूक आहे शुद्ध. सुभाष आरक्षणाला आणि हे सगळं वाढावं असंच वाशिममध्ये षडयंत्र रचलंय. हे षडयंत्र यासाठीच रचलंय की दोन्हीकडून कसं आहे, हा राजकारणाचा ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, छिनाल खेळ आहे हा. त्या छिनाल तरी धंदा करतात, त्याच्या बाहेरचा हा खेळ आहे राजकारणाचा. विनाकारण मराठा आणि इतर समाजामध्ये भांडणं लावायचे, विकासाचे प्रश्न, विकासाबद्दल बोलायचं नाही, समाजाचे प्रश्न सोडवायचे नाही, आणि ह्या पद्धतीनं केवळ निवडणुकीमध्ये जागा जिंकायचं एक तंत्र विकसित करायचं, असा हा छिन्नाल खेळ आहे. त्याची ही परिणिती आहे आणि त्यामधून अशा पद्धतीचे खेळ राज्यामध्ये खेळवले जातात, हे महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावं नाही. अशी भाषा एक परवा दिवशी आंतरवाली सराटीच्या सरपंचांनी वापरली, त्यांच्या तोंडाला सुद्धा काळप असते. आंतरवाली सराटीच्या सरपंचांनी काय भाषा वापरली मला माहित नाही. मी त्यांनी काय भाषा त्यांनी सुद्धा वापरली? असा मुद्दा वापरला की भांडणं होतं, ते जाती थेट निर्माण होतोय. त्यांनी त्यांचा मुद्दा सुजन त्यांचा उचलला मुद्दा होता. आणि कारण काय आहे मला माहित नाही. माझं जे कारण आहे ते घटनात्मक आहे, कायदेशीर आहे, आणि अण्णाभाऊ साठेची जी भाषा आहे, आणि अण्णाभाऊ साठे सांगत चालतं बोलतं विद्यापीठ. तुम्ही आता बोलताना असं म्हणाला की हाके आणि त्यांनी जर न देखील येता सुद्धा मी भुजबळ, तुम्ही असं आता म्हणाला की भुजबळ असे म्हणाले की हाके यांना कोणत्या प्रकारचे लेखी न देतात ते उपोषण मागे घेऊ शकतात, म्हणजे नेमकं काय? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं ते दोघे माझे कार्यकर्ते आहेत. याचा अर्थ भुजबळांनी उपोषणाला बसवलं आणि मी गेल्यानंतर ते उपोषण सोडवतील, हे स्पष्ट आहे भुजबळाचं. म्हणजे ते जे उपोषण होते भुजबळाने बसवलेलं होतं, आणि त्यातलं दुर्दैव सगळ्यात हे आहे की जे नैतिकता नाही, की भुजबळाला माहिती आहे सगळे या मिटिंगला भुजबळ होते. ओबीसी महासंघाची मिटिंग झाली, जे 15 GR मी सांगितलं, ज्याच्यामध्ये लेखी दिले राज्य सरकारनं की मराठ्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, त्या मिटिंगला भुजबळ होते. पण तिथं असताना भुजबळ पुन्हा त्याच पद्धतीचं आंदोलन भुजबळ बसवतात, ही कुठली नैतिकता आहे? जरांगे जे आरोप करतात की भुजबळ दंगली घडवण्याचा प्रकार, दंगली संदर्भात माहित नाही, पण भुजबळ जे काही हे प्रकार करतायत हे राजकीय फायद्यासाठी, कुठंतरी या राजकारणामध्ये आपण पुढं असलो पाहिजे, दिसलं पाहिजे, आणि राजकीय आपल्याला त्यापासून फायदा मिळाला पाहिजे, यासाठी हे नैतिकताहीन राजकारण ते सध्या करतायत. त्यांनी असे म्हटले की जरांगे पाटलांचं उपोषण आणि आंदोलन हे सुद्धा राजकीय स्टंटच आहे, राजकीय असेल ना,
तो त्यांचा त्यांनी त्यांच्यावर काय आरोप करायचे आणि त्यांनी त्यांच्यावर तुम्हाला काय काय वाटतं याच्या संदर्भात जरांगेचं जे आंदोलन आहे मराठा समाजाच्या मागणीसाठी आंदोलन आहे, रास्त मागण्यासाठी आंदोलन आहे. जरांगेने जर आंदोलन केलं नसतं तर मराठवाड्यामध्ये एकाही माणसाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं नसतं. जे काय मराठवाड्यामध्ये 1,00,000 1,50,000 लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि त्याचं जे आता इथून पुढं त्याचं जे होईल किंवा आता एकाला मिळालं त्याचा जो काही लाभ होईल सध्याच्याच कायद्याप्रमाणे कमीत कमी 30 ते 35 लाख लोकांना याचा लाभ होईल. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं आंदोलन आपल्या न्याय हक्कासाठी आणि भुजबळाने उभं केलेलं आंदोलन केवळ विरोध करण्यासाठी आहे, ज्याच्या मागे घटनात्मक कायद्यात्मक काही नाही, राज्याचे जे काय नेते त्या संदर्भात काही नाही. जरांगेचं आंदोलन सुरू झालं कुणबी मराठवाड्यातील कुणब्यांना ओबीसी मध्ये स्थान मिळावं, त्यांना आरक्षण मिळावं. बरोबर आहे, बरोबर आहे. ते आता आरक्षण भरकटच चाललंय का? नाही, मूळ मागणी जी होती हैदराबाद संस्थांमधील मराठ्यांना इतर राज्यामध्ये मिळत नाही, भागामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, हैदराबाद संस्थानातील मराठ्यांना ते मिळालं पाहिजे. 1884 गॅजेट प्रमाणे हीच मागणी आणि आधी तीच मागणी आहे. काय आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी हा वाद चालू आहे. तिथे प्रस्ताव पाहायला मिळाले असा वाद सुरू झाला. चित्र कसं राहील माहित नाही, पण लोक आता सुज्ञ झालेत, लोकांना कळायला लागले हे काय चाललंय आणि कशासाठी चाललंय. लोक सदसद्विवेक बुद्धीनं या ठिकाणी मतदान करतील. आणि दुसरा भाग असा आहे की जे असं समजतात की आंदोलनामुळे काही मोठा निकालावर परिणाम झाला आणि जातीवाद वाढला, माझं तसं मत नाहीये. जर तसं जर असतं तर पंकजा मुंडे यांना, पंकजाताई बोलल्या म्हणून त्यांचं नाव घेतो या ठिकाणी मी, त्यांना परळी मतदारसंघामध्ये इतकी अवाढव्य लीड जी गोपीनाथराव मुंडेलाही कधी मिळत नव्हती ती मिळाली नसती. त्या ठिकाणी असलेल्या 1 मराठ्यांनी पंकजाताईला परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. सुरेश धस पासून सगळ्या त्या ठिकाणी असलेल्या नेत्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे हे त्या मराठा समाजावरून मराठा नेत्यावर अन्याय करणारं स्टेटमेंट आहे. त्या पडल्या, त्याचे कारण त्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये बघितले पाहिजेत. त्याला जातीयवादाचं स्वरूप दिलं नाही पाहिजे आणि जातीयवादाचं स्वरूप जर त्यांना द्यायचंय तर त्यांनी आधी अनालिसिस केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की परळीमध्ये मला हे मतं कोणाची मिळाले तर तिथं वंजारा समाजाचं किती मतदान आहे. म्हणतात की मी एकटा पडलो, बाकीचे सर्व एकत्र झालेले ओबीसी. मराठा समाजाच्या मंत्रिमंडळातले नेते त्यांना साथ देत नाही, ते त्यांच्या एकले चलोरेपणामुळे एकटे पडले. मग आपण काय म्हणतो, गाव करील ते राव काय करेल. आता जरांगे पाटलाच्या बरोबर राज्यातला 6 कोटी 7 कोटी समाज आहे, मग ते एकटे कसे पडले. समाज आहे ना, समाज दुसऱ्या कुठल्या कोणाचं ऐकतोय का. जरांगे पाटील जे म्हणते ते ऐकून ते एकटे कसे. त्यांचं स्वतःच स्टेटमेंट, त्यांना तसं वाटत जरी असलं तर ती वस्तुस्थिती नाहीये. संपूर्ण समाज आज जरांगे पाटला बरोबर आहे आणि राज्यातली सगळे नेते मंडळी जी आहेत, ठीक आहे, पक्षीय भूमिका कोण कशी पाहिजे ती घेत असेल त्या ठिकाणी, पण त्यांना दोष देता येत नाही आपल्याला. समाज त्यांच्याबरोबर आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की ओबीसी समाजाचे जे नेते, जे राष्ट्रवादीमध्ये असेल, काँग्रेसमध्ये असेल, भाजपमध्ये सगळे एकवटले, मात्र मराठा समाजाचे जे नेते बाकी ज्या पक्षातले ते मात्र फक्त पद आणि पैसा यासाठी जे एकवटले दिसत, मात्र आरक्षणासाठी कुठेही उभा राहताना दिसत नाही. मराठा समाजातला प्रत्येक नेता त्याच्या पद्धतीनं आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जो काही योगदान द्यायचं ते दिलेलं आहे आणि ते देत आहेत. पुढे थोडेफार क्लॅशेस असतील, कुणी कमी जास्त असेल तो भाग वेगळा, परंतु सगळ्यांनी किंवा मागच्या वेळी ज्यावेळेस आंदोलन चालू होतं तर हैदराबाद संस्थानप्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे पहिली मागणी जर राज्यामध्ये कुणी केली असेल ते रावसाहेब पाटील दानवे यांनी केली. पण नंतर त्या मागणीपासून ते थोडे दूर दिले, त्याचा फटका त्यांना बसला. पण ही जी मागणी आहे जर कुणी काढली असेल त्याचं निश्चित क्रेडिट हे रावसाहेब पाटील दानवे यांचं. लोक खूप पुढे गेलेले, ते थोडं इकडे तिकडे गेले की दणके द्या, ते काय हे बघत नाहीत. मग जर समजा रावसाहेब दानवेला मराठ्यांनी पाडलं मग जात कुणी कुणाची बघितली. पंकजाताईच्या मतदारसंघात बघितली मराठ्यांनी का रावसाहेब पाटील यांच्या मतदारसंघात बघितली. म्हणून हे जे अनालिसिस आहे ते आपण पायाजवळ बघण्यासारखं आहे. ह्याही निवडणुकीमध्ये जातीयता कुठं नव्हती, त्या उमेदवाराचं काम, त्याची प्रचार यंत्रणा, याचा सगळ्यात मोठा परिणाम त्या मतदारसंघामध्ये झालेला आहे. सगळ्या सोयरीची जर व्याख्या लागू झाली, सगळ्या सोयरीची जर व्याख्या लागू झाली आपल्याला सांगण्याप्रमाणे, तर ती व्याख्या किंवा तो
तो नियम सगळ्याच आरक्षणासाठी लागू होईल का? सगळ्या आरक्षणाला. आणि एक शेवटचा एक मुद्दा, लक्ष्मण हाके यांनी एक मागणी केली, एक मिनिट. मराठ्यांचे किंवा कुणब्याचे जात प्रमाणपत्र हे आधारशी जोडा. माझा या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. पण विषय असा आहे, मराठ्याचं आणि कुणब्याचंच का, तर सगळ्या जातीच त्या ठिकाणी जोडले पाहिजेत. आणि त्यामध्ये एक दुसरी माझी मागणी अशी आहे की सध्या काय झालंय की राज्य सरकारनं जे काही मराठ्यांना 10% आरक्षण दिलं, त्यामुळे मराठा समाज कारण नसताना EWS आरक्षणामधून बाद झालाय. आणि EWS चा अर्थच असा आहे, हु इज नॉट SC, हु इज नॉट ST और हु इज नॉट OBC, आणि जो कुठल्याच आरक्षणाचा लाभ घेत नाही तो EWS मध्ये आहे. आता मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका चालू आहे, त्या याचिकामध्ये मुंबई हायकोर्टाने पहिल्याच हिअरिंगला सांगितलंय, हे जे काही मराठा आरक्षण दिलेलं आहे याचा जो काही निर्णय आहे हा आउटकम जे राहील याचिकेचं त्याच्या अधीन राहील. म्हणजे आज जर समजा मी त्या आरक्षणामधून अर्ज केला असेल जो मला करावाच लागतो, उद्या उच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं तर मी त्याही प्रवर्गात राहत नाही आणि EWS मला लाभ घेता येत नाही. आणि हा मराठा समाजावर सगळ्यात मोठा अन्याय जर कुठला असेल तर हेही आरक्षण नक्की नाही. हायकोर्टानं ते आरक्षण जवळपास थांबवून टाकलेलं आहे, आउटकम जे काय आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे EWS मध्ये मराठा समाज या ठिकाणी किंवा मराठा तरुण असेल, ऍडमिशनसाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल, अर्ज करू शकत नाही, तो बाद ठरलेला आहे. म्हणून राज्य सरकारकडे माझी या ठिकाणी मागणी आहे की जोपर्यंत ह्या पिटिशनचा निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजाला EWS चा पर्याय जो आहे तो या ठिकाणी ओपन ठेवला पाहिजे आणि त्याला स्वच्छाधिकार दिला पाहिजे की त्याला 10% मधून आरक्षणातून अर्ज करायचा आहे का EWS मधून करायचा आहे. आणि जर हा पर्याय त्या ठिकाणी ठेवला तर असे प्रकार होणार नाहीत. आणि विद्यार्थी एकीकडे इथं अर्ज करू का तिथं करू, एक तर नीटचं आणि सगळ्या परीक्षाचं बोंबाबोंब चालू आहे देशामध्ये, आणि त्यात हे आरक्षण टिकणार नाही म्हणून तो EWS मध्ये पर्याय बघतो आणि त्याच्यावर विनाकारण हे समजून न घेता आरोप केले जातात. तर म्हणून माझी हाकेला विनंती आहे की बाबा कृपया हे समजून घे, तुला घटना कळत असेल तर. म्हणून आणि जे कोणी मराठा विद्यार्थी आहेत त्यांना 10%चा लाभ मिळणारच नाही. जर त्यांना EWS पर्याय द्यायचा असेल तो राज्य सरकारनं ओपन केला पाहिजे